अष्टविनायक मार्ग उठून परत काँक्रिटीकरणाचा रस्ता होता, त्याबद्दल तुमचं काय मत? हे खरं तर बारामती लोकसभा मतदारसंघात पालखी मार्ग चांगल्या पद्धतीने झालेला आहे. एक दोन ठिकाणीच हा प्रॉब्लेम झालाय. जिथे जिथे अडचण येत म्हणजे आज मिसिंग लिंक पडली त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि आपल्याला कळलं पाहिजे करोडो रुपये म्हणजे मिसिंग लिंकचा बजेट एस्टिमेट किती वेळा वाढलेला आहे उभ्या महाराष्ट्राला. एक शेवट प्रश्न मागायचा. कोल्हापूर साताऱ्यामध्ये ठेकेदार यांच्या एक संघटनेने एक मोठा मेळावा घेतला आणि त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की 10% पदाधिकाऱ्यांना पैसे दिले तरीच आणि एकूण 56% वाटप केले तरीच काम करता येत नाही. त्याच्या त्या वक्तव्यावरती कुठल्याही लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या व्यक्तीनं साधं खोकलं सुद्धा नाही. याबद्दल आपलं मत काय? त्यांनी ती तिथे व्यथा मांडण्याऐवजी ती माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कळवली पाहिजे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी याची इन्क्वायरी लावली पाहिजे. तर असं होत असेल महाराष्ट्रात हे दुर्दैवी आणि त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना द्यावं. पुणे मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे. जे सरकारने उभं केलेले जे काही मार्ग आहेत ते सध्या व्यवस्थित केलं नाही काय म्हणतो. म्हणून त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे. कारण का सायंटिफिकली माननीय मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे की कितीही पाऊस झाला टेक्निकली या सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मिसिंग लिंकच्या उद्घाटनाला मी ते पाहिलं असेल. एक माननीय मुख्यमंत्र्यांचे एक स्टेटमेंट व्हायरल होते सगळीकडे त्याच्यात ते म्हणले किती वारा आला किती पाऊस आला तरी याला काही होणार नाही. मग इतका वाराही नव्हता आणि इतका पाऊसही नव्हता. त्याच्यामुळे कुठल्या कॉन्ट्रॅक्टरनी केलं आणि डिझाईन कोणी केलं ह्या दोन्ही गोष्टीची इन्क्वायरी झाली पाहिजे. कॉन्ट्रॅक्टरची पण झाली पाहिजे आणि डिझाईन वाल्याची पण झाली पाहिजे. आधी इन्क्वायरी होत्या. इन्क्वायरी झाल्याशिवाय एक तर इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. राज्यात मुख्यमंत्री असं देखील म्हणतो की आळंदीमध्ये आता आषाढी एकादशी येणार आहे त्याकडे वारकरी तर ते येऊ नका असं त्यांनी सांगितलं. ते पुण्यामध्ये या वारकरी असं आव्हान केले पावसाच्या पार्श्वभूमीवर. पण आळंदीमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर जे काही करायला पाहिजे होते सरकारकडून हे पूर्णपणे सरकारचं अपयशच आहे ना. कारण का इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये एवढं काम करणारे सरकार आहे. त्या सरकारमध्ये सातत्याने तुम्ही बघितलं आज पुणे आणि मुंबई हे फक्त महाराष्ट्राची शहरं नाही ती देशाची दोन महत्वाची शहरं आहेत. आज पुण्यावरनं मुंबईला कोणी जाऊ शकत नाही. ट्रेन बंद आहे आणि गाडी पण बंद आहे. असं कधी होऊ शकतं का दोन शहरांमध्ये आणि एवढ्या दोन महत्वाच्या शहरांना. अहो आमदार पोहोचू शकले नाहीत विधानभवनला बाकी ज्यांचं तर सोड असेंब्ली चालू. हे दुर्दैव आहे. पूर्णपणे सरकार ज्या पद्धतीने कॉस्ट एस्केलेशन करतं. एखादा रस्ता 5 रुपयाचा होतो तो किती रुपयाला फायनली होतो. कॉस्ट एस्केलेशन प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये महाराष्ट्र माणसाच्या व्यथा तर आता सगळीकडे दिसतच असेल. प्रभू रामचंद्राची एक व्यथा पुढे आलेली आहे. प्रभू रामचंद्राचीच काहीतरी लिहून झाली असले सर्वीकडे आता जोरदार त्याचं हे चालू आहे. तर आपण याबाबत आपलं मत काय? मर्यादा पुरुषोत्तम राम ते उज्जैन अयोध्या ते उज्जैन हे आमच्या श्रद्धेचं स्थान. आमची आस्था आमची श्रद्धा आणि आमचं प्रेम. त्या ठिकाणी भ्रष्टाचार म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचारावर इतके आरोप या सरकारने केले. अर्धे आता तिकडेच आहेत. वॉशिंग मशीन जिंदाबाद. आणि ते झाल्यानंतर मग जर ते भ्रष्टाचारी होते का नाही होते याचं उत्तर माझ्याकडे. जर असले तर वॉशिंग मशीन नसले तर तुम्ही खोटे आरोप केले ना आमच्या नेत्यांवर. आमच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले. नुसते आरोप नाही केले काही नेत्यांना तर जेलमध्ये पण टाकलं. याचं उत्तर द्यावं लागेल ना त्यांना. आणि त्यानंतर ज्याच्यासाठी अटल बिहारी वाजपेयी साहेब किंवा अडवाणी साहेब जेटली साहेब सुषमा स्वराज या सगळ्या उभं आयुष्य ज्या मर्यादा पुरुषोत्तम राम यांचं मंदिर बांधण्यासाठी उभं आयुष्य त्यांनी लढा लढला. आता तिथे भ्रष्टाचार मी तर विचारी आणि म्हणून मी मर्यादा पुरुषोत्तम राम यांनी मर्यादाच ठेवली नाही. त्यांना मला विचाराल तर म्हणजे धक्का बसलाय मला की श्रद्धेच्या स्थानी आणि आधी म्हणतात झालंच नाही. आता तुमच्याच चॅनलवर व्हिडिओ पाहिले आम्ही असे लपून पैसे जात आहेत वगैरे. या घटनेला तुमच्या शब्दात काय सांगा? नाही खुली चोरीच आहे ना अजून काय. आणि तिथल्या प्रशासनाला उत्तर द्यावं लागेल आणि आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना हा प्रश्न संसदेत विचारणार आहे
याची इन्क्वायरी लावा आणि ज्यांनी कोणी ही चोरी केली असेल त्याला फाशीची शिक्षा दिली. वर तालुक्यातील पाटणमध्ये 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याबद्दल तुम्ही शासनाकडे काय म्हणता? आणि महाराष्ट्रात जिथे जिथे लोक अडकलेत, मृत्यू झालेत, ऍक्सिडेंट झाले, झाडं पडली, तर काही हिशोबच नाही राहिला. आता पहिल्यांदा इतका पाऊस नाही झालेला. मग असं काय घडलंय की एवढे ऍक्सिडेंट होत आहेत? त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावावर जे बदल होत आहेत आणि पर्यावरणाचा कुठलाही समतोल न ठेवता हे जे डेव्हलपमेंट चाललंय त्याचं हे सगळं आपण आता जे बघतोय ते. तर एक दौंड तालुक्यातला अतिशय महत्वाचा प्रश्न की इथं जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 200 कोटीच्या अधिक रुपये खर्च केले, पण कुठल्याही नळाला चुलीनं पाणी पिरवलं आहे. इथल्या लोकांना मूलभूत हक्कामध्ये पाणी हा विषय नाही. जल जीवन मिशन ही फक्त महाराष्ट्रात नाही, देशात अनेक ठिकाणी प्रॉब्लेम आहे. हा का पहिला प्रॉब्लेम नाही. जल जीवन मिशन मध्ये मी स्वतः किंवा माझे सहकारी निलेश लंके असतील किंवा अमोल दादा कोल्हे असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याच्या प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जल जीवन मिशनची इन्क्वायरी लावलेली आहे. ऑडिट करून पाहिजे. केंद्र सरकारचे पैसे, महाराष्ट्राचे पैसे, हे पैसे गेले कुठे? त्याचं ऑडिट झालंच पाहिजे. आमची आग्रहाची भूमिका. आणि रेल्वेचा प्रश्न महत्त्वाचा आहे. रेल्वेची डेमो जी आहे ती सकाळी मोठी गर्दी असते, त्याच्यात सातत्याने बंद पडते, कधी काही तरी सुरू असते, त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे. नाही, रेल्वे मंत्रालयाला 50 वेळा ट्विट केलंय, आम्ही आंदोलनं केली आहेत, आम्ही मंत्र्यांना भेटलोय, DRM ला भेटलोय, पण या बाबतीत केंद्र सरकारचं डिपार्टमेंट एक दुर्दैव आहे की हे गांभीर्याने घेत नाही. आता मी स्वतः तिथे डबे वाढवायची मागणी केली दौंड पुण्याला. आज काय झालं, दगड कोसळल्यामुळं दक्षिणेकडून येणाऱ्या सगळ्या गाड्या डायव्हर्ट केल्या, म्हणजे नगर, कसारा मार्गे, कल्याण मार्गे. तर त्यातले प्रवासी पुण्याला जाणं दौंडच उतरले, ते शटल मध्ये बसले. आणि शटलच्या आधी 2 गाड्या, एक मद्रास 6-10ची डेमो आणि सकाळच्या 4-5 गाड्या, या सगळ्याची गर्दी दौंडच्याच प्रवाशांना बसता आली. केडगावचे तर पायच ठेवू शकले नाही आतमध्ये. आज भयानक. आणि एक व्हिडिओ पण शेअर करतो. मग नंतर बारामतीवर येणारी डेमो, त्याला पण तीच परिस्थिती झाली. तर ह्या गंभीर होत चालले प्रश्न. आणि या बाकीच्या गाड्यांचे जनरल डबे कमी केले, स्लीपर कोच कमी केले, त्यामुळे दैनंदिन प्रवासाला फार. दैनंदिन काय झालंय, एफिशियन्सी वाढवायच्या नावाखाली खरंच सर्वसामान्य मायबाप जनतेला त्या रेल्वेचा उपयोग होतोय का नाही हाच एक प्रश्नचिन्ह झाला. एक तर अनेक ठिकाणी नवीन ट्रेन आल्यात पण त्या परवडतच नाही. सामान्य माणसासाठी रेल्वे आहे का कोणासाठी रेल्वे आहे? कोविडच्या नावाखाली 12-5 पॅसेंजर त्या काळात कोविडच्या काळामध्ये सिनियर सिटीजनचं डिस्काउंट पण बंद केलं, ते अजून सुरू नाही झालं. ती गाडी 3-4 वर्ष बंद असते आमची 12-5ची. 8:15 गाडी गेली होती, संध्याकाळी 5:15 वाजेपर्यंत पॅसेंजरच नाही. रेल्वे मंत्रालय एफिशियन्सीच्या नावाने सर्वसामान्य माणूस ज्याच्यासाठी रेल्वे उभारला जातो किमान डेमोला बोग्या तरी वाढवायची मागणी व्हायला पाहिजे. केली ऑलरेडी, मी स्वतःच केली. एक दुसरा एक प्रश्न, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स करण्याचं एक आता प्रयोजन झालं आणि आता इथेनॉलमुळे गाड्या प्रचंड खराब होतात, असाही मोठा गोळगोळा सुरू आहे. तर इथेनॉल आणि पेट्रोल हे आता कॉम्बिनेशन जमत. मला असं वाटतं याच्या बाबतीत गाडीचे जे मॅन्युफॅक्चरर्स त्यांची आणि महाराष्ट्र सरकार, भारत सरकारची मीटिंग तातडीने झाली पाहिजे. कारण का जे कार प्रोड्युसर आहेत त्यांनी आणि सरकारने म्हणून ठरवलं पाहिजे ना, धोरण लादून चालणार नाही. अरे थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.